दर शुक्रवारी घरात हे स्तोत्र म्हणाल तर कायमचे चिंतामुक्त व्हाल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्तोत्र मंत्रात प्रचंड ताकद असते. दर शुक्रवारी दिलेले स्तोत्र म्हणा आणि स्वतःचा अनुभव नक्की घ्या. अन्न, वस्त्र, निवारा या मनुष्याच्या प्राथमिक गरजा असल्या तरी या गरजा भागतात त्या पैशांमुळेच. या पलीकडे जाऊन सांगायचे तर आपल्या भौतिक सुखसुद्धा आपल्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असते. म्हणूनच प्रत्येक व्यक्ती पैसे कमवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेते. या प्रयत्नांना लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाची जोड मिळाली तर घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. म्हणूनच आपण प्रयत्नांना उपासनेचीही जोड द्यावी असे शास्त्र सांगते. स्तोत्रपठणाचा आणखीन एक लाभ म्हणजे आपल्याला जे हवे आहे ते आपल्या पूर्वजांनी प्रसादिक शब्दात वर्णन करून ठेवले आहे. तेच प्रभावी शब्द स्तोत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. आपल्याला त्या स्तोत्राचे केवळ पठण, उच्चारण किंवा श्रवण करायचे आहे आणि त्यामुळे होणारे लाभ मिळवायचे आहेत. त्यामुळे आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून थोडी उपासना मनापासून आपण करू शकतो, बरोबर ना? आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पुढील उपासना दर शुक्रवारी सायंकाळी नक्की करा. श्री अष्टलक्ष्मी स्तोत्रम. आदिलक्ष्मी. सुमनस वंदित सुंदरी माधवी चंद्र सहोदरी हेममये मुनिगण वंदित मोक्षप्रदायिनी मंजुलभाषिनी वेदनुते षडकजवासिनी देवसुपूजित सदा गुणवर्षिती शांतीनुते. जय जय हे मधुसूदन कामिनी आदिलक्ष्मी परिपालय माम. धान्यलक्ष्मी. ऐ कली कल्मष नाशिनी कामिनी वैदिक रूपिणी वेदमय क्षीरसमृद्धौ मंडलरिपिणी मंत्रनिवासिनी मंत्रनुते मड्गलयादिनी अंबुजवासिनी देवगणाश्रितपादयुते. जय जय हे मधुसूद कामिनी धन्यलक्ष्मी परिपालय माम. धैर्यलक्ष्मी. जय वर वर्षिव वैष्णवी भार्गवी मंत्र स्वरूपिण मंत्रमय सुरगण पूजित शीघ्र फलप्रद ज्ञान विकसिनी शांत्रनुते भवभयहारिणी पाप विमोचिनी साधू जनश्रित पादयुते. जय जय हे मधुसूदन कामिनी धैर्यलक्ष्मी सदा पालय माम. गजलक्ष्मी. जय जय दुर्गेती नाशिती कामिनी वैदिक रूपिणी वेदमय रदगज तुरग पदाती समावृत्त परिजन मंडित लोकनुते हरिहर ब्रह्मा सुपूजित सेवित ताप निवारिणी पादयुते. जय जय हे मधुसूदन कामिनी गजलक्ष्मी रूपेण पालय माम. संतानलक्ष्मी. ऐ खगवाहिनी मोहिनी चक्रिणी रागविवर्धिनी ज्ञानमय गुणगणावरीध लोकहितैषिणी सप्तस्वरभूषिणी गाननुते सकल सुरासुर देव मुनीश्वर मानव वंदित पादयुते. जय जय हे मधुसूदन कामिनी संतानलक्ष्मी परिपालय माम. विजयलक्ष्मी. जय जय कमलासिनी सदगतिने दायिनी ज्ञान विकासिनी गानमय अनुदीनमर्चित कुडुकुम धुसर भूषित वसित वाद्यनुते कनकधरास्तुती वैभव वंदित षडकर मान्यपदे. जय जय हे मधुसूदन कामिनी विजयक्षमी परिपालय माम. विद्यालक्ष्मी. विद्यालक्ष्मी. प्रणत सुरेश्वरी भारती भार्गवी शोकविनाशिती रत्नमय मणिमय भूषित कर्णविभूषण शांती समावृत्त हास्यमुखे नवीनिद्वदायिनी कली मलहारिणी कामितफलप्रद हास्ययुते. जय जय हे मधुसूदन कामिनी विद्यालक्ष्मी सदा पालय माम. धनलक्ष्मी. धीमी धीमी धिंधिमी 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 दुंदुभी नाद संपूर्णमय घुम 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 घुडघुम 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 शंखनिनाद सुवांदनुदे वेदपुराणेतिहास सुपूजित वैदवी मार्ग प्रदर्शयुते. जय जय हे कामिनी धनलक्ष्मी रूपेण पालय माम. अष्टलक्ष्मी नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विष्णुवक्ष स्थलारूढे भक्तमोक्षप्रदायिनी शंख चक्र गदाहस्ते विश्वरूपिणी ते जया जगन्मात्रे च मोहिन्ये माडमल्लं शुभं माडमल्लं. इति श्री अष्टलक्ष्मी स्तोत्रम. श्रीरस्तु शुभं भवतु. तर मित्रांनो, तुम्हाला पण चिंतामुक्त व्हायचं असेल तर हे अष्टलक्ष्मी स्तोत्र
नक्कीच दर शुक्रवारी म्हणत जा. आणि काही अनुभव आले तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.